हाय, हॅलो, नमस्कार. कशी आहात तुम्ही? मस्त ना, मजेत ना? मी पण मस्तच आहे. तर सर्वप्रथम तुमचं स्वागत करते. चॅनलवर नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. तर इकडे आमचं चाललं आहे मस्ती टाईम म्हणजे अंग स्वच्छ करणे. म्हणजे टेरेसवरती जायचं, मस्त लोळून पोळून यायचं आणि मस्त खाली येऊन बेडवरती बसून सगळं अंग स्वच्छ करायचं. आणि तात्पर्य काय, सगळी अंगावरची माती त्या बेडवरती टाकायची. तर मी हे गळ्यातलं मागवलं होतं फेसबुकवरनं. फेसबुकला ज्या नाही का लाईव्हला येऊन आपल्या कलेक्शनचं हे करतात, तर त्यांच्याकडनं मी हे मागवलं. खूप सुंदर असं नाजूक असं मंगळसूत्र आणि त्यासोबत एक चेनसुद्धा. तर चेन मला 170 रुपयाला पडली, श्रावणीच्या गळ्यात आहे. आणि हे मंगळसूत्र मला 280 रुपयाला पडलं, जे खूपच छान आहे. पहिल्यांदा मला नव्हतं आवडलं, पण नंतर जेव्हा सगळ्या बाया बघितल्या आणि म्हटल्या की खूप छान दिसतंय, नाजूक दिसतंय, वेगळं काहीतरी आहे. तुम्ही सारखं गळ्यामध्ये ते बटबट घालता गावाकडचं असल्यासारखं. म्हणजे असतंच पहिलेपासूनचंच की आपलं काळ्या मणीचं जास्त आणि सोन्याचं थोडं, म्हणजे सोन्याची मणी आणि काळं मणी जास्त असलेलं नाही का, असं बटबटीत वाटतं असं म्हणत होते सगळेजण. आणि हे थोडंसं नाजूक आणि मस्त छान दिसते असं म्हटल्यावरती मला पण थोडंसं वाटलं की ठीक आहे, आपल्या पर्सनॅलिटीमध्ये चेंज म्हणून मग मी हे घातलं. पण आणि आता मला आवडायला लागलं. पहिल्यांदा तर मी असा विचार केला की कोणाला तरी विचारावं की हे कोणाला पाहिजे असेल तर घ्यायचं का म्हणून. पण नंतर म्हटलं ठीक आहे, आपल्याला घालून बघायला काही हरकत नाही. तर तुम्ही बघू शकता आमचं काय चाललेलं आहे. ह्याला वेडेपणा म्हणायचा की येडेपणा म्हणायचं ते तुम्हीच ठरवा, पण मला खूप आवडतं असं करायला. तर मी पीठ मळत होते आणि पीठ मळता मला याचा खूपच लाळ आला, कारण की मस्तपैकी पलंगावरती बसून हे माती झाडू लागला. तर मला खूप लाळ आला आणि तसंच मी पिठाचा हात घेऊन त्याच्याजवळ जाऊन बसले, तर त्याला चव लागली त्या पिठाची. आणि त्यांनी माझा पूर्ण हात, बोटं वगैरे सगळे त्यांनी माझी पिठाने भरलेले सगळं चाटून खाल्लं. आणि मला ही एक नवीन गोष्ट कळली की ह्याला पीठसुद्धा खायला आवडतं. एक दिवशी मी कच्ची कणिक दिली होती याला खायला, आणि त्यांनी कच्ची कणिकसुद्धा 2-3दा खाऊन बघितली. म्हणजे दिली मी एकदा छोटासा गोळा आणि त्यांनी लगेच खाल्ली, तर मी त्याला 2-3दा कच्ची कणिकसुद्धा दिली. तर तुम्ही बघू शकता माझा पूर्ण पांढरा हात त्यांनी चाटून स्वच्छ केला. आता मला फक्त जाऊन डेटॉलने धुवायचं एवढंच. तर अशा आमच्या रोजच्या गप्पा असतातच. त्यांनी मला चावायचं आणि मी परत त्याला छळायचं. चावत नाही तो, त्याचे दात लागत नाही. म्हणजे आता त्याचे दात जरासे झालेले आहेत एकदम टोकदार, पण तो चावत नाही, फक्त तोंडामध्ये आपला हात घेतो एवढंच. पुढच्याला असं वाटतं बघताना की तो चावतोय आणि खूप जोराने लागत असेल, पण लागत नाही अजिबातच. एकदम तो कोवळं असं नाही की, म्हणजे तोंडामध्ये फक्त हात घेतो, म्हणजे चावल्यासारखं नाटक करतो तो. आणि जर त्याला मी आव असं केलं की लगेच त्याला कळतं की नाही हिला दुखतंय, म्हणून तो चावल्याचं नाटक करतो फक्त. तो पण हुशारच आहे. शेवटी काय म्हणतात ना, प्राण्यांना पण मन असतंच. तर आमचा असा रोजचाच टाईमपास असतो. तर याला जोपर्यंत कंटाळा येत नाही खेळण्याचा, तोपर्यंत मग मी त्याला खेळवते, त्याला त्रास देते. आणि मस्तपैकी तो पण एन्जॉय करतो ते खेळणं. आणि त्याला पण माहिती की मला मारत नाही, फक्त हे नाटक करते मला मारण्याचं. तर त्याचं पण तात्पुरताच असतं, म्हणजे त्याला पण हे खेळच वाटतं एक प्रकारचं. आणि आम्ही मस्तपैकी असं खेळतो. तर श्रावणीचं जेवण चालू आहे आणि दादूचं सुद्धा जेवण चालू आहे. स्वयंपाक वगैरे माझा ऑलमोस्ट झालेला आहे, फक्त चपात्या राहिलेल्या आहेत. आज मी भाजी केलेली आहे वाटाणा आणि श्रावणी घेवड्याची. जेव्हा मी श्रावणीला सांगितलं की मी आज श्रावणी घेवड्याची भाजी केली, तर अरे श्रावणी घेवडा म्हणजे काय म्हटलं, त्याचं नाव आहे श्रावणी घेवडा. तर तुम्हाला माहितीच असेल ती भाजी श्रावणी घेवड्याची. शेंगा असतात ज्या आपण व्हेज बिर्याणीला वगैरे टाकतो, त्या शेंगा, त्यांना श्रावणी घेवडा असं म्हणतात. मी हे हॉस्टेलमध्ये असताना ऐकलं होतं. तर मस्तपैकी आता भाजी वगैरे झालेली आहे आणि पीठ मळून लगेच मी आता चपात्या बनवायला घेते. तोपर्यंत ह्याच्यासोबत थोडासा टाईमपास करून घेतला. तर चलो मग आता आपण व्हिडिओ पण इथेच एंड करू. त्याच्या अगोदर हे सांगते तुम्हाला, हे साहेब मातीमध्ये लोळून आले
आणि तुम्ही बघू शकता त्याचा चेहरा कसा झालेला आहे. आणि मी त्याला गालावरती पण थोडंसं पीठ लावलं तर तो चिडला माझ्यावरती आणि चेहरा दाखवू नको म्हणे व्हिडिओमध्ये, म्हणून ग्लास आडवा करायला लागला. चला तर आता त्याचं पण टायमिंग झालेला आहे. त्याला हातपाय धुवून झोपायला लावते. जेवण तर त्याचं ऑलरेडी झालेलं आहे. आणि ही मी माझा चेहरा दाखवत नाही, कारण की खूपच बिझी असल्या कारणामुळे मला स्वतःचा आवरायला वेळही भेटत नाही आहे. तर चलो मग आता व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.